Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, निकाल लागण्या अगोदरच महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। NMC ने महाराष्ट्रामध्ये 2 नवीन मेडिकल कॉलेजला मान्यता दिली आहे व या वर्षीपासून या कॉलेजमध्ये प्रवेश होऊ शकतात। कोणते आहेत हे कॉलेज, यामध्ये किती जागा वाढलेल्या आहेत व जे काही नवीन कॉलेज आले आहेत ते कोणत्या ठिकाणी आहेत, ही A to Z माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। या व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत रहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो NMC ने महाराष्ट्रात BSP मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर आणि माऊली मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बुलढाणा या कॉलेजला मान्यता दिली आहे। या कॉलेजमध्ये तुम्ही पाहू शकता BSP मेडिकल कॉलेजमध्ये 150 जागा आणि माऊली मेडिकल कॉलेज बुलढाणा या ठिकाणी 100 जागांची वाढ या वर्षीपासून होत आहे। हे दोन्ही कॉलेज सेमी प्रायव्हेट कॉलेजेस आहेत। यामध्ये जर तुमचा ॲडमिशन झालं तर कॅटेगरीचे सर्व बेनिफिट तुम्हाला मिळतील। महाराष्ट्रामध्ये अगोदरपासूनच जे CSMSS मेडिकल कॉलेज आहे ते देखील येणार आहे। त्यानंतर आता NMC ने BSP मेडिकल कॉलेज आणि माऊली मेडिकल कॉलेज बुलढाणा या कॉलेजला मान्यता दिली आहे। महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना CSMSS आणि BSP मेडिकल कॉलेज संदर्भात माहिती आहे, परंतु आता माऊली मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बुलढाणा या कॉलेजचं नाव नव्यानं समोर आलेलं आहे। तर याचा फायदा देखील आता महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांना होणार आहे। त्यासोबतच महाराष्ट्रात जे काही जुने कॉलेज आहेत त्यांच्या सीटमध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर या कॉलेजची अगोदर इंटेक कॅपॅसिटी 150 जागांची होती। यामध्ये 50 जागांची वाढ करून आता या ठिकाणी एकूण 200 जागा झालेल्या आहेत। तसेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक या कॉलेजची देखील इंटेक कॅपॅसिटी 50 जागांनी वाढवलेली आहे। तर या देखील जागांवर आता विद्यार्थी यावर्षी ॲडमिशन करू शकतात। जर आपण एकूण जागा पाहिल्या तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही नवीन 2 कॉलेज आले आहेत व या जुन्या 2 कॉलेजच्या जागा वाढून महाराष्ट्रात 350 जागा नव्याने ॲड होणार आहेत। त्यासोबतच जे संभाजीनगरचं CSMSS कॉलेज आहे त्याच्यात देखील 150 जागा यावर्षी प्रवेश प्रक्रियेमध्ये येतील। तर विद्यार्थी मित्रांनो, जेही विद्यार्थी यावर्षी महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे। कारण ज्या विद्यार्थ्यांचं 2-3 मार्कांनी MBBSचं स्वप्न राहतं, हे नवीन मेडिकल कॉलेज ॲड झाल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना देखील यावर्षी महाराष्ट्रात MBBS करण्याची संधी मिळेल। ही आनंदाची बातमी महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही। तसेच पुढील व्हिडिओमध्ये आता आपण जे काही नव्यानं नाव समोर आलेलं आहे माऊली मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बुलढाणा या कॉलेज संदर्भात A to Z माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थी व पालकांनी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील। त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी नोंदणी करू शकतात। पेड काउन्सिलिंग संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क अन्यथा WhatsApp मेसेज करून अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद। बालाजी एज्युकेअर मेडिकल प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची पहिली पसंत।